नमस्कार. D24 तास पेड न्यूज चॅनल पाहू शकता. आजनाळ व हंकरवाडी गावातील हे संपूर्ण लोक या ठिकाणी उपस्थित आहे. नेमकं यांचा प्रश्न काय आपण हे जाणून घेऊया. जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी हे आले. घटना काय नेमकी आपण जाणून घेऊ. तर काय झालं, काय घटना झाली? सर 4 जूनच्या 2 ते 3च्या दरम्यान पोलीस आजनाळ्याला आले. त्यांनी विना महिला पोलीस असताना ते एक बुजुर्ग व 2 महिलांना घेऊन गेले. त्याच्यात एक 2 दिवशी गरोदर महिला होती. त्यांनाही पोलीस स्टेशनला आणलं. पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्यांना रात्री 12 ते 1 पर्यंत बसवलं आणि त्यांनी कुसुंब्याला घेऊन जाऊन रात्री 12 ते 1च्या दरम्यान कुसुंब्याच्या फाट्यावर सोडलं. जे कुसुंब्या फाट्यावरून आमचं गाव 12 ते 15 किलोमीटर अंतराचं असतं आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी 12 ते 15 किलोमीटर अंतरावर कुसुंब गाव आहे. धुळे तालुक्याची ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या घटनेच्या माध्यमातून कोणताही पोलीस कॉन्स्टेबल नसताना, महिला पोलीस नसताना देखील एका महिलेला घेऊन जातात. या संदर्भामध्ये हे संपूर्ण या ठिकाणी जमले. तर काय विषय, काय सांगणार? आता तिला आणलं घरी आणून पाय पाय घरी तिथून आली घरी. मग तिला एक संकल्प आला की शिकलेली आहे तिने काय केलं की हे पोलीस कारण नसताना उचलून घेऊन जायचं गरीबाला. ते रोज पोलीसच्या गाड्या येतात आणि एक महिला आणि एक पुरुष आणि 2 महिलाला घेऊन गेले. मग तिथून आणले रात्री 2 वाजता घरी आले. तिला काय संताप आला की पोलिसांवर तिने केस दाखल केला. तिने पोलिसांसंदर्भात तक्रार नोंदली आहे. नेमकं कोणाच्या संदर्भामध्ये तक्रार केली? कोण आहे पोलीस लोक? सर तिच्या सांगण्यावरून मला सांगितलं होतं तिने. तिला पण नाव कोणीतरी सांगितलं, कुणाल पान पाटील आणि विशाल पान पाटील, आणि त्यांच्या सोबत एक ड्रायव्हर घेऊन जाताना होता पण आणताना नाही होता. कुणाल पान पाटील आणि विशाल पाटील हे कोण आहे? हे पोलीस आहेत. तुम्ही बघू शकता कुणाल पान पाटील, विशाल पान पाटील हे पोलीस कर्मचारी त्या मुलीला घेऊन गेले असं यांचं म्हणणं आहे. पण त्यांना त्या मुलीला वापस काय सांगणार, काय विषय होता नेमका? कशामुळे गुन्हा दाखल झाला? सर तिच्यामुळे काय झालेलं? सर त्या लोकांनी माझ्या भावावर गुन्हा दाखल केला आहे. मीडियाला एवढं सांगायचंय तिच्या विषयाबद्दल. त्या बाईने 2-3 लोकांकडनं मदत मागितली आणि त्या लोकांवर विनोद चव्हाणने केस टाकली. फ्रॉडचा केस. कोण आहे विनोद चव्हाण? विनोद आज नाळ्याचा आहे सर विनोद चव्हाण. काय केस दाखल? की हे काय पैसे घेतले वो असं काहीतरी कोणता तरी केस. काही त्या ग्रामीण भागामध्ये कोणी विनोद चव्हाण म्हणून एक व्यक्ती आहे, त्यांनी ते पैसे घेतले असं काहीतरी विषय आहे वाटतं. तो काय नेमका काय विषय झाला? सर त्या महिलेने अर्ज केला होता 7 जुलैच्या 8 जुलैच्या वेळी, आणि पोलिसांनी त्यांच्यावर येतंय म्हणून 26 जुलै ते 29 जुलैच्या दरम्यान 2 केसेस केल्या. म्हणजे फक्त हे प्रकरण दाबण्यासाठी पोलीस अटी करतायत. काय नेमकं त्या महिलेने काय केलं होती, काय घटना झाली? सर मागे सांगितल्याप्रमाणे त्या महिला गरोदर महिला आहे अर्जदार. तिला त्याने पोलीस असं सहजपणे गुन्हा दाखल करून घेत नाही. त्या महिलेकडनं काही अपराध वगैरे झालाय का? नाही सर, ते काही सांगत नाही सर. अशी अवस्था झालेली आहे खिळखिळी की पारधीचा माणूस दिसला की त्यांना उचलायचा आणि पैसे भेटतात त्यांच्याकडनं. ते गाव इतकं खतरनाक आहे. पूर्ण पंचक्रोशीत आपण पाहून घ्या आणि विचारून घ्या आजनाळ्यात काय धंदे होतात, आणि त्यांना सपोर्ट हे पोलीस करतात. आणि माझ्याकडे आले होते पण माझ्यानं त्यांना मदत झाली नाही. असे कित्येक व्यक्ती आहेत त्यांना लुटतात आणि मॅनेज हे पोलीस करतात. ही पूर्ण गेम आहे सर. हा पूर्ण सर्किट आहे. पूर्ण सर्किट या ठिकाणी करणं अत्यंत वाईट घटना या ठिकाणी आहे. आणि सर ती महिला कुठल्या गावाची? आजनाळ्याची. आणि ही महिलाला जे मदत करणारे होते ते मनेश भोसले आणि विनोद पवार हे होते. आणि विनोद चव्हाणने यांच्यावर खोटे केस केले. ती महिला आता कुठे आहे? ती महिला आता जामदेव सोडून त्यांचा पाठलाग करतायत व अर्ज वापस व्हावा म्हणून तशी एक कॉल रेकॉर्डिंग पण आहे. तिचा पाठलाग करतायत. तुम्ही आता तुम्ही या ठिकाणी कोणाला निवेदन देताय? सर आलो होतो जिल्हाधिकारी कार्यालयाला जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी, परंतु जिल्हाधिकारी भेटले नाही. आम्ही निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे. आणि या संदर्भात पोलीस अधीक्षक यांना निवेदन देणार आहे का, काय सांग? हो, पोलीस अधीक्षक यांना पण निवेदन द्यायचं होतं पण समक्ष द्यायचं होतं, भेटले नाही. आणि सर आमच्या काही मागण्या आहेत. जे पोलीस आहेत त्यांच्यावर अट्रॉसिटी अंतर्गत पण FIR झाली पाहिजे. आणि या केसची समीक्षा चौकशी हे उच्चस्तरीय IG लेवलने झाली पाहिजे किंवा SIT जांच आणली पाहिजे आणि पूर्ण चौकशी झाली पाहिजे. तुम्ही बघू शकता धुळे तालुक्यामधील एक
अत्यंत दुर्दैवी घटना पोलीस खात्यामधून झाली असं यांचं म्हणणे. एका महिलेला विना काही कॉन्स्टेबल महिला नसताना तिला घेऊन जाऊन रात्री 2 वाजता सोडणं, जी काही घटना असेल ते अत्यंत दुर्दैवी आहे. यांचं असं म्हणणं की संबंधित जे पोलीस कर्मचारी असतील, संबंधित त्या विषयाला जे धरून असलेले कोणी राजकीय लोक असतील, त्या जागेचे कोणी पुढारी असतील, त्यांच्यावर देखील FIR दाखल झाली पाहिजे आणि चौकशी होऊन योग्य ते निर्णय या त्या महिलेला व या कुटुंबाला मिळाले पाहिजे. कारण जे गाव अंचाळ गाव जे म्हणतात त्या ठिकाणी आजनाळे गाव जे म्हणतात त्या आजनाळे गावामध्ये पोलीस वारंवार येतात, त्या ठिकाणच्या लोकांना धमकवतात, लुटमार करतात, असे धमकी देतात असं देखील यांचं म्हणणं आहे. आणि लवकरात लवकर CID चौकशी होऊन या उच्चस्तरीय चौकशी होऊन संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा असं देखील यांचं या ठिकाणी आज म्हणणे. कॅमेरामॅन निलेश डोलेसह जॉनी पवार, D24 तास चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.